हा गाईस, तर आज आम्ही आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तर ही आहे एक बाग. ह्या बागेत ही एक झोपडी बांधलेली आहे. तर ही झोपडी मी तुम्हाला कशी दिसते दाखवतो. तर मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तुमचं स्वागत आहे आरुषच्या चॅनलमध्ये. तर बघा, इथं मी आलो आहे. ही सगळी बाग आहे खूप मोठी. तर इथं खूप काय काय शेती आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. पहिला ही झोपडी आहे. ही झोपडी असं आंब्याच्या शेतांमध्ये बांधतात, आंब्यांच्या. तर ही बघा, ही पूर्ण बाग अशी दिसते. तर मी आता ह्या बागेत असं झोपलो आहे कारण की आज रविवार आहे आणि माझी परीक्षा आत्ता संपल्या. तर मी तुम्हाला एक मेसेज टाकलेला, म्हणजे मी स्पेशल व्हिडिओ बनवतो. तर काय बनवतो तुम्ही पटकन माझ्या यूट्यूब चॅनलच्या ह्या व्हिडिओमध्ये ह्या कमेंटमध्ये टाका. तर आता इथं हवा येते. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुका मालवणमध्ये आहे. तर इथे सगळीकडे तुम्हाला दिसत असेल तर मी तुम्हाला हे करून दाखवतो. ही सगळी तुम्हाला अशी बाग दिसत असेल आणि ही झोपडी अशी असते, वरनं पण चित्री आहे. तर ह्या मला ऊन लागत होतं म्हणून मी ह्या झोपडीत आलो आहे. तर इथं सगळं तुम्हाला सूर्यफुलाची शेती, कलिंगणाची शेती, आंब्यांचं नारळाचं झाड आहे, आंब्यांची शेती आहे आणि इथं नारळाची झाडं आणि तिकडे खूप काय आहे आणि तिथं आंब्याची एक बाग आहे. तर आज म्हणून मी ते व्हिडिओ करण्यासाठी आलो आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करूया. तर काय तुम्ही बघू शकता, इथे घर आहे, समोर एक रस्ता आहे आणि इथे खूप मोठी शेती झाली आहे. तर ही शेती तुम्ही दिसत असाल की हे सूर्यफूल आहे, हे कलिंगणाची आहे, हे नारळाचे झाडं पण आहेत तिथे आणि हे एक वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि आंब्यांची झाडं आहेत. तर गाईज आता आपण हळूहळू ह्या झाडाकडे चाललो. तर हे झाड आहे, तुम्हाला हे झाड एका हेच आहे, हे चिक्कूचं झाड आहे, हे एका जामचं झाड आहे, जाम, आणि हे चिक्कूचं. आणि ही जी झाडं आहे ही कलिंगणाची झाडाचं आणि हे सूर्यफुलापासून तेल बनवतात. इथे हे तेलाचं पण काम करू शकतो. ते इथं सूर्यफुलाची शेती आहे. मी तुम्हाला सूर्यफूल जवळून दाखवतो आहे. हे बघा, याची सूर्यफुलाची शेती आहे. इथं कलिंगड, टरबूज अशी पण शेती आहे. तर टरबूज कलिंगणासोबत इथं चिक्कू आहे, जाम आहे, नारळाची झाडं आहेत. त्याचबरोबर इथं झाड पण आहे.